नमस्कार प्रेक्षकांनो, मित्रांनो, सर्वत्र चर्चा आहे ती लक्ष्मी निवासमधील जयंतची। जयंत क्रूर आहे, आता जान्हवीचे काही खरे नाही। जयंतच्या आधीच लग्न झालेले आहे, आता जान्हवीचे आयुष्य पूर्णपणे बर्बाद होणार आहे, अशा प्रकारची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे। पण सत्य काहीतरी वेगळेच आहे। बरेच मंडळी जयंतची तुलना सौभाग्यवती भव मधल्या विराजसोबत करत आहेत। जसा त्या मालिकेत विराज जान्हवीला त्रास द्यायचा, तिला मारायचा, तिच्यावर अत्याचार करायचा, तसेच आता जयंत करणार असं बऱ्याच मंडळींना वाटत आहे। पण तसं काहीही नाही आहे। जयंत या पात्राबद्दल सविस्तर जाणून घेऊ, पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। मराठी विश्वातील अपडेट्स आपल्या चॅनलवर लवकरात लवकर अवेलेबल होतात। तर मंडळी, जयंतने लग्नाच्या पहिल्याच रात्री झुरळ दुधात टाकून पिले आणि सर्वांना जयंतची तुलना सौभाग्यवती भव मधील विराजसोबत करायला सुरुवात केली। पण खरं सांगायचं तर झुरळ दृश्य आणि जान्हवी हे नाव सोडता सौभाग्यवती भव या मालिकेचा लक्ष्मी निवास या मालिकेसोबत काहीही संबंध नाही। हे खरं आहे की जयंतमध्ये एक वाईट गुण आहे, तो सुद्धा आपण जाणून घेऊ। लक्ष्मी निवास ही कन्नड मालिका लक्ष्मी निवासचा अधिकृत रिमेक आहे, सौभाग्यवती भवचा नाही। हे आधी समजून घ्या। त्यामुळे लक्ष्मी निवास या मालिकेत तेच होणार जे कन्नडमधील लक्ष्मी निवास या मालिकेत घडले आहे। सौभाग्यवती भवमध्ये नाही आम्ही कन्नड लक्ष्मी निवास या मालिकेच्या 500 एपिसोडवर रिसर्च केली आहे। या 500 एपिसोड्समध्ये जान्हवीला मारणे, तिच्यावर अत्याचार करणे, तिला बांधून ठेवणे असे काहीही आढळले नाही। जयंत हा जान्हवीवर अतिशय प्रेम करतो। जान्हवीने इतर माणसांशी बोललेले जयंतला आवडत नाही। तो प्रचंड म्हणजे प्रचंड संशयी आहे। त्याला दिवसभर जान्हवीवर नजर ठेवायची असते। त्यासाठी त्याने त्याच्या घरात कित्येक खोलीत आणि वस्तूंमध्ये CCTV कॅमेरे लावून ठेवलेले असतात, जेणेकरून जान्हवी दिवसभर काय करते, कुणासोबत बोलते हे त्याला कळेल। त्यासोबतच तो विकृत आहे, पण जान्हवीसाठी नाही, तर त्या लोकांसाठी जे जान्हवीला त्रास देतात, जे जान्हवीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात। उदाहरण घ्यायचं झाल्यास, जान्हवीला चेक करायला डॉक्टर हात लावतो, तर हा माणूस नंतर जाऊन त्या डॉक्टरचा हात मोडतो। म्हणजे या लेवलचा विकृतपणा जयंतमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे। थोडक्यात जयंत हे पात्र विकृत आणि प्रचंड संशयी आहे। यासोबतच ते जान्हवीपासून काहीतरी लपवत आहे, असा हा जयंत सुरुवातीला जयंतचा राग यायला लागतो। पण जशी जशी मालिका समोर जाते तसे तसे जयंतचे वागणे बघून हसू सुद्धा यायला लागते। आम्हाला या मालिकेचा कन्नड व्हर्जन बघताना खूप मजा आली। चला, जाता जाता तुम्हाला मालिकेबद्दल पुन्हा एकदा एक गोष्ट सांगून जाते। मालिकेचे नाव लक्ष्मी निवास आहे, मात्र मालिकेत लक्ष्मी निवास आणि त्यांच्या घराचे स्वप्न कमी आणि जयंत, जान्हवी, भावना, सिद्धूचं जास्त बघायला मिळणार आहे। आमच्या अंदाजानुसार मालिकेचे 70% फुटेज जयंत आणि जान्हवी आणि भावना, सिद्धू घेऊन जाते, तर उरलेले फुटेज लक्ष्मी निवास आणि त्यांचा उर्वरित परिवार। व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि मराठी विश्वातील असेच अपडेट्स खूप लवकरात लवकर बघण्यासाठी, समजून घेण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।